हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट व्लॉग जो आहे तो चालू केला आहे आणि त्या दिवशी पहिला श्रावण सोमवार होता, त्यामुळे दिव्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालत होती. तर मध, दूध, दही, तूप, पाणी असं सगळं मिळून दिव्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला होता आणि पूजा पण केली होती. तर बनून राहा व्लॉगमध्ये, पुढे बघा. आणि मी दिव्याच्या हातावर काढलेली मेहंदी रंगली आहे. छान आली ना? माझ्या प्रतीक्षाच्या हातावरची मेहंदी दाखव. प्रतीक्षाने प्रतीक्षा काढली आहे. मला कोणच काढलं. ठेव, हळदी कुंकू लाव. आणि मी रांगोळी काढायला ते तेवढ्यात मी आता आली आहे, कारण दोनदा आता बाहेर करायला मी, कारण की पैसे मागायला येते तनी आले. तर आमच्याकडेच पैसे नाही, त्यांना कुठून पैसे द्यावा अजून, म्हणून येऊन बसलेले आहे. आज श्रावण सोमवार असल्यामुळे दिव्या आमच्याकडे जी महादेवाची पिंड आहे त्याचा अभिषेक घालत आहे. अजून एका पिंडाचं. हा, आणि उद्या आमच्याकडे नागोबाची पण मूर्ती आहे, त्याला पण त्या अभिषेक घालायचा आहे. उद्या नागपंचमी ना, त्यामुळे आज नाही घालायचं. नमामि शमीशान निर्वाण. तर इथे रांगोळी काढली, त्याच्यावरती हे इथं वाहून आलं तर मग दिव्याची काही खैर नाही. मग उदबत्ती लाव, हळदी कुंकू लाव, उदबत्ती लाव, फुलं अभिषेक ठेव, सगळा खाली आला आहे. लाव. भंडारा चालतंय. हळदीला भंडाराच आहे. लाव. तुझी साथ द्यायला एक कुत्रा पण आला आहे. भंडारा आहे ती भंडारा. हाय. लाव. खंडोबाचा आणि महादेवाचा. हा, थोडी फुलं वर लागल डोक्याला, वर डोक्याला लागल, वाऱ्याने उडून जाते. ती तुळशी माता सकाळपासून लय पाणी पिले, राहू दे. थोडा हे किडा काढ. अगं ती किडा इथंच. आणि ते झालेलं ते लाव ना. मी सांगितलेलं काय पण ऐकत नाही. ओ मिळाले कुठे ते बघितलात तुम्ही? मी सांगितलेलं आहे काहीच ऐकत नाही, पण तरी पण माझं सांगायचं काम आहे, मी सांगणारच. कोण ऐकू. हा, दिव्या प्रतीक्षा चालली आहे आता कॉलेजला आहे. अजीब जानवर है, कितना भी खाए फूका ही रहता है. छान दिसले प्रतीक्षा तुला टॉप. काय करायलीस? किचन लावायली. प्रतीक्षा तर चालली आहे, बाकी कोण जाईल. हा, बाय बाय. खरंच नाही आहे ग, जा बाय बाय. ते काय आज उपवास आहे, तर आमच्या भावाचा उपवास आहे, जो आमच्या छोट्याशा हर्षासाठी आम्ही तिघींनी ठेवलाय. बाकीचे पण आहेत घरात सगळे. आज आमच्या घरात काय म्हणतात, स्वच्छता अभियान चालू झालं आहे. इतनी सुंदर हूँ मैं, क्या करूँ क्या करूँ क्या करूँ क्या करूँ क्या करूँ क्या करूँ. हा, तर मग ते तार लिंबाची जी काडी असते ना, ती घालायचं म्हणून ते तसंच राहिलेलं, आणि ते तसंच ठेवून माझं जे हे नाकाचं हे असं ते विजलं होतं. ते विजलं होतं, बुजलं होतं. तर माझी मम्मी काय केली असेल, तर दुसरीकडे परत जाऊन त्याला नवीन ते दुसरे जे टोचवते त्यांच्याकडे नाही नेली. माझी मम्मी घरातच नाकातल्या खड्यानेच ते माझं नाक टोचवली होती.
दिव्याचं मग पुन्हा दिव्याचं नाक टोचवलं थोड्या दिवसांनी, कारण आमचं टोचवताना दिव्या लहान होती, त्यामुळे पुन्हा दिव्याचं टोचवलं. आणि मग दिव्याचं टोचवल्यानंतर दिव्या पण पुन्हा ते शहाणपणा केली, तिने पण घातली नाही, त्यामुळे तिचं पण ते बुजलं होतं. त्यानंतर मग परत दिव्याचं जाऊन नवीन हे घालून आलं, नवीन दुसरं टोचवून आलं. ते टोचवून आल्यानंतर ना मम्मी काय केली, मम्मीचं जे नाकात होतं ते सोन्याचं होतं, ते तिने बिचारं लेकरू असंच कशाला नकली घालायचं म्हणून तिचं मम्मीचं काढून दिव्याच्या नाकात घालायला दिली. तर ते घातले दिव्या आणि घालून दुसऱ्याच दिवशी गडा तोंड धुतलेले, ते तोंड धुताना निघून गेलं. बसवणारीची चूक आहे माझी. 10-15 वर्षाचं ते मम्मीच्या नाकातलं ते मोठं होतं सोन्याचं ते, तर ते दिव्या दुसऱ्याच दिवशी त्याला बाथरूम मध्ये ते काय म्हणतात गंगा जमुना करून आले त्याचं. तर दिव्या असं सगळं लवकर लवकर बंद पडत असते. त्यानंतर ना मी अजून एक माझ्याकडे कानातलं होतं काय झुमका होता त्यांचं, त्याच्यावरती असं मोर होते काय. मी दिव्याला सांगितलं ते घालू नको, तरी पण घातलेली. तर दुसऱ्या दिवशी त्याच्यावरचा मोरच गायब होता. खालचा झुमका तसाच होता, त्याच्यावरचा मोर गायब. कुठला झुमका? त्यामुळे दिव्याला काय पण देताना जरा विचार करून द्यावं लागतं. सगळं बंद पड तोडते लगे तोडते. त्यामुळे हिला चेन देताना पण आता हिच्या पायात नकली दिलेत, कारण की हिला नकलीच घालायला पाहिजे. असली दिले जे चांदीचं दिलं तर उगी असली घुंगरू आहेत माझ्या नकली चैनला. पण नकली आहे ना, घुंगरू असली आहेत ना, वाजते जे वाजते ते असली आहे ना. ठेवून जाणार आहे पुसायच्या अजून, म्हणून तर म्हणले आधी. अरे तसं काय नकरे करू नको, रे पुसायचं आहे. शाबू पण मम्मीच केली आहे, भगर पण मम्मीच केली आहे. आता फक्त आमटी करायचं राहिलं, ते पण तिनंच करणार आहे, कारण की या कार्यात तिला कोण साथ देत नाही. आणि तिने मला डोळे वाटावर बघायले, आता डोळे मोठे करून त्यानंतर ते जाऊ दे आपण बी आता. आणि माझं मन जरा पिघळलं हिच्यावरती की लई कामं करायला दिवसभर झालं, दिवस सकाळपासून. त्यामुळं तसं तर मी जास्त केलं, पण प्रत्यक्ष तरी निघून गेले तर माझी चूक नाही आहे. पण ते जाऊ दे म्हणून मी आमटी करणार आहे. आता मला आमटी करायचं आहे, भगरवरची आमटी, जी की आमच्या हार्सची एक लई नाटकं असतात. आणि आमच्या सगळ्यांचा उपास आहे. आम्ही घरात 5 जण आहे, हार्श आणि 4 तर मुलीच आहेत. आमच्या चौघींचा पण उपास आहे, त्यामुळे आम्ही हार्ससाठी काही स्पेशल असं दुसरं जेवण तयार केलं नाही आहे. हार्सचा पण उपासच आहे म्हणायचं, पण त्याला बाकीचं सगळं खात आहे, जे काही आपले बिस्किट वगैरे असते ते. पण त्यात पण त्याचे नखरे असतात, त्याला शाबू खायचं नसतं, त्याला भगर आमटी खायचं असते. त्यामुळे आता ते भगर आमटी करायचं आहे. भगर केली, आमटी करूयात आता जाऊन. तर ते इथं माझं झालं आहे आमटी करून. ही बघा, ही माझी भगरीची आमटी तयार आहे. इथं भगर तयार आहे. इथं शाबू जो सकाळीच केला होता, थोडाच राहिला आता. आणि इथे थोडी शाबूची आम्ही खीर केली गोड म्हणून देवाला दाखवण्यासाठी. तर देवाला निवेद दाखवूयात हर्षला जेवायला, आणि त्यानंतर आपण पण खाऊया. मम्मी येईल, मम्मी आल्यावर एकसाथ खाऊया. आज सुद्धा मेहंदीचा कार्यक्रम आमच्या घरात चालूच आहे. मम्मीला प्रतीक्षा मेहंदी काढायली आहे, कारण की मम्मीला मेहंदीत असली आपली साधी अरेबिक नाही आवडत, असं पूर्ण हात भरून आवडते, आणि तेवढा पेशन्स माझ्यात नाही आहे. मम्मीला मेहंदी काढायली आहे, एक हातावर काढली आहे. बघू मम्मी, हां एका हातावर मम्मीच्या काढली आहे, आणि आता हे दुसऱ्या हातावर काढायली आहे. तर हर्ष आमचं झोपला इथं. दिव्याच्या हातावरती अजून मला एक काढायचं आहे. आणि मी त्यानंतर ना ती जी कालची होती माझी, त्याच्यानंतर ना इथं पाठीमागे अजून एक काढली आहे. आणि कशी दिसते मला माहित नाही आहे, कारण की सगळे फुलांचे जे पाकळ्या आहेत त्या चिकटूनच गेल्या. हां की डिझाईन काढली, ते डिझाईन दिसताना जर छान दिसायला, तर पण मी त्याला काढल्यानंतर ते पाकळ्या आणि आतलं ते शेडिंग दोन्ही एकत्रच झालंय. त्यामुळे बघत तुझ्या कसं दिसतंय ते. आणि आता दिव्याला मेहंदी काढायचे. हालाकी माझ्या अजिबात इच्छा होत नाही, मला परत झोप येते. तुझं तोंड दाखव की. हां काय ना लाफ्टर अटॅक यायला. हे बघा, आणि हे तर इकडे येणं तोंडाचं
रात्रीचे 12 वाजले, हिची मेहंदी अजून मी अर्धीच काढली आणि हिचे हात काही शांत बसे ना. शंकरपाळे कुठे काढले का? चौकोनी माझी मम्मी म्हणते की दिवाळीचा फराळ म्हणाले की दिवाळीचा फराळ काढले, हे चकल्या काढले. हे काय मम्मी? काय अनारस आहेत का? नाही 12 पिझ्झा नाही पिझ्झे 5 आहेत ना मग ते काढले बघ तिने फक्त ते पांढऱ्या साईडचं घेतले. यार काय मग मोठं बिटर रंगवायचं. टॉपिंग्स. त्याच्या सध्या साईडला वर दिसणार तुम्ही त्याच्या साईडला टॉपिंग्स नाही या आणि सॉस बी 5 प्रकारचे. चौघीच्या चौघी घरातल्या बिनकाव्या उगी प्रत्यक्षाचे मेहंदीचे लाडू असून तयार व्हायलाच म्हण. आता पाकात घातलेत. बनते थांबा आता हे भगवान. बघू लाडू. करेक्ट 12 वाजायला आले. तर जी मम्मीच्या हातावरती अरेबिक मेहंदी काढली त्याच्यामध्ये जे साईडला जागा राहिली ती मी भरून टाकली. मेहंदीचा सगळा फराळच करून टाकले आहे यांनी. तर अशा प्रकारे मेहंदी काढत काढत आमच्या लाफ्टर अटॅक येत होते सगळ्यांना. तर हा व्लॉग इथे संपवते. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकॉन. शेअर पण करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.